गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात. आम्ही एकदम मजेत आहोत कारण आम्ही गावी आलेलो आहोत. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ते बघितलं असेल. हां हा दाखवते. पहिले नाश्ता बिष्टा सगळं बघू आपण काय काय बनवलं मम्मीने. तर चला, सकाळ 9:30 झालेत आणि इकडे माझी मम्मी नाश्ता बनवते. तर मम्मी काय नाश्ता बनवते तुम्हाला मी दाखवते. चला. हाय मम्मी. हाय. काय आज स्पेशल नाश्ता आमच्यासाठी? तुमच्यासाठी आज आहे वडापाव आणि ब्रेड पकोडा. अरे वा. आज माझ्या मम्मीच्या हातचा स्पेशल वडा. हे कल्याणला खूप फेमस आहे माझ्या मम्मीचे वडे. हे बघा, इकडे मम्मी वडे तळते आणि इथे बघा ब्रेड पकोडा बनवून ठेवलाय. आणि इकडे बघा मम्मीची सून. मी सर्व करते सगळ्यांना. यांचं फक्त एकच काम आहे, सगळ्यांना सर्व करणे. येस. सगळ्यांना खाऊ पिऊ घालणार आणि मग उरलं तर स्वतः खाणार, अशी पद्धत आहे आमच्या बाईची. तर चला, इकडे बाकीच्या मंडळी नाश्ता करतात. आमचं घर तुम्हाला मी होम टूर देणार एक दिवशी गावी जाण्या अगोदर. हां, एक मिनटं थांब. गुड मॉर्निंग नितीन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेबी. वडापाव खायला या. कसा आहे वडापाव? वडा मोठा, पाव छोटे. गावचे पाव छोटे छोटे असतात ना. टेस्ट कशी आहे? गुड मॉर्निंग बेबी. जोरात बोल ना बेबी. बेबी क्या खा रहा है? वडापाव. वडापाव. काय खातो? जोरात बोल ना. गुड मॉर्निंग दादू. गुड मॉर्निंग. सरक बोल. गुड मॉर्निंग. कैसे कैसे हो? खाना नाश्ता करने आ जाओ. खाने आ जाओ. हमारी मम्मी ने वड़ा पाव बनाया. डैडी वड़ा पाव खाओ. बघ काका, वड़ा पाव खाओ ना. काका को, नाना को वड़ा पाव दो. काय नाव आहे? मग नाव काय? चला, अजून कुठे कुठे कोण कोण बसले आपण शोधूया जरा. बाहेर बघा आमचे कपडे सुकतायत. गुड मॉर्निंग. कैसा लग रहा है? एकदम अच्छा, मस्त. क्लाइमेट कैसा है? फ्रेश ना. वड़ा पाव की टेस्ट मस्त है ना. वड़ा बड़ा बड़ा, पाव एकदम छोटे छोटे. इकडे पप्पा पण बसलेत. पप्पा इकडे फोनवर बोलतायत. हॅपी का? हॅपी बघा. आणि इकडे आमचं टेरेस बघा किती मोठं आहे. इतकं भारी वाटतं ना. अच्छा लग रहा है ना. एकदम अच्छा. वड़ा पाव लाओ. अभी वो पकोड़ा हला रहे हैं. पकोड़ा. अभी डेनिस के लिए पकोड़ा लेके आते हैं बाबा. चलो. इकडे बघा बच्चा पाडली. काय केलं? पिन घेतले ना, कपड्याचे पिन घेतले ना. हॅलो एव्हरीबडी. कैसे ओ. ही चालले नवऱ्याला पकोडे द्यायला. हा बेबी, काय करू? तू आला कुठे? काय करायचं? चलो चलो. वडापाव कोण खाता है? मैं खाऊंगा. तर चला, आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. जोरात बोल ना. त्याला बोलायचं. हाय बेबी. नानाला बोल. नाना काय खातो? हे काय नाव सांग? हे काय? नाव सांग ना. हे काय बाबू? हे काय? पाव. आणि नाना काय खातो? हे खातो. वडापाव खातो. वडापाव खातो. बोल नाना कसा आहे तू? नाना कसा आहे तू? मी ठीक आहे. तू? मी ठीक आहे. बोल आपल्याला शेतात जायचंय आज. नानाला फोन आले. चला आपण थोड्या वेळाने भेटू.
बोल हे डब्बा बोल मम्मीला बोल. हे डब्बा मस्त झाला. अरे मस्त झाला. चला मग. वडापाव की ददापाव? ददापाव मस्त. आधी वडापाव मस्त. तुझा वडापाव आहे. गाईज आमच्याकडे वडापाव नाही बनत, ददापाव बनतो. काय बनतो? डब्बा. ददापाव. उठ बोल उठ. अगं उठ ना ग. Good night, दीदी. साबण पडला. साबण कुठे गेला? गाईज आम्ही बोरखेडीला आलोय आणि आता निघालोय शेताकडे. हा आहे आमच्या शेताकडे जाण्याचा रस्ता, पांदीचा रस्ता. पांदीचा रस्ता. साईडला आंधी आली. आंधी आली आंधी. हा आमच्या गावचा आड आहे. याच्यावर मी एवढं पाणी भरलेलं आहे पण आता ह्या आडाची सगळी दूर व्यवस्था झाली आहे. कसं झालं बघा. आणि इथून सगळे पिण्याचं पाणी भरत होते. आता मी इथूनच पाणी भरत होते प्यायला. हां इथं पाणी प्यायला पाणी भरायचं आणि इकडे कपडे धुवायला यायचं. काकू कपडे धुवायला कुठे जाते? अच्छा त्या साईडला जाते का? काकू बोलली ओढ्यावर येते. हा मग तिकडं थांब पहिले आम्ही इथं कपडे धुवायचं सांगते तुम्ही. पिशव्यात हातात का? या साईडला इकडे आहे ना, या साईडला इकडे आम्ही पहिले कपडे धुवत होतो. गाईज आम्ही हे बघा इकडे कांद्याची शेती आहे, तिथून हे कांदे चोरून घेतलेत. चोरीचा मामला. काय बोलते बोल. पळी म्हणते नाव दुदुला आहे पळे दुदुला तसला पहिला सत्तन अशी बोलते. दुदुली म्हणते पहिला पळे आणि तुला आजूचा पाहिना. हे अजून एक कांद्याची शेती आहे. आता इथून आम्ही परत थोडेसे कांदे बी घेणार आहे. हे कोवळे कांदे खायला ना खूप भारी लागतात. आमच्या शेतात अजून लावले नाहीत म्हणून मी घेते. चला एवढे घेतले बस झाले. 3 बघा गावाकडची लोक गॉगल लावून जातात का? नाहीत पण असंच रुमाल बांधून हां काका असंच बांधतात ना रुमाल. तर आम्ही पोहोचलो आहे शेतात. हे बघा ही आमची शेती आहे. इकडे पहिले होता सोयाबीन, आता सोयाबीन काढली आहे. आता इकडे काय लागणार? गहू. आता इकडे टाकणार गहू. इकडे अजून पळाटी आहे, तूर आहे आणि समोरून बघा भैया आणि माझी सोनाली येते. कुठे झाली तुम्ही? हे बघा पप्पा थांबा. बघा आमची फॅमिली कशी बसली आहे. उपाशी मित्रमंडळ इकडे बसून. पप्पा जेवून आलेत. पप्पाचं जेवण घरी नाही जेवले. अच्छा जेवायला देऊ जेवायला मग. हां पप्पाचं जेवण रेडी आहे, बाकी सगळ्यांचं जेवण बाकी आहे. का? कारण आम्ही शेतात लावली आहे चूल आणि इकडे बघा मम्मी चुलीवर करते भाकरी. माझे मोठे बाबा आहेत. थांबा ना. आता इकडे चालू आहे भाकरीचा प्रोग्राम. या चुलीवरच्या भाकरी खायला. आणि आता दुसरा पदार्थ काय तो पण मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बघा इकडे हे माझे मोठे बाबा आहे. मोठे बाबा आणि हे पप्पा. आता मी पप्पांना जेवायला देते. पप्पा कारण पप्पा व्हेज खाणार आहे. आमचा प्रोग्राम आहे नॉनव्हेजचा. आणि हे बघा इकडे शेतात येऊन कसे लोळालोळी करायला लागलेत. नितीन दादा हाय बेबी. हाय गाइस कर. हाय गाईज बोल बेबी. बाय. इथे वरती माझ्याकडे बघ. कसे तिकडे बघून बोल. तिकडे बघ कॅमेरा मध्ये बघ. हाय गाइस कर. हाय गाईज. तुम्ही मला दे एक ग्लास पाणी. बघा गरमागरम भाकरी ज्वारीच्या बाजऱ्याच्या. आणि इकडे बघा मच्छी, इथे चिकन
आणि तिकडे पूर्ण मसाल्याची तयारी. मला एक ग्लास पाणी दे. काढून ठेवते. पाणी पाणी दार भाजी होईल सगळी. मच्छीमध्ये पाणी ना. ब्लैक नहीं होगा ना वो, इसके लिए. काला होएगा ना. ये हाथ रहता ना, इसको धोना नहीं रहता. एक इंग्लिश है इकडे. ये ऐसा है, हाथ रहता है ना वैसा करना. फिर इसको पानी नहीं डालने का. दोनों को लगाना. ते सोनीचा हात मातीचा आहे, तिलाच लावायला सांग. अर्धी. हे का करतात माहिती आहे? बहुतेक जणांना माहिती असेल की चुलीवर जेव्हा आपण एखादा टोप ठेवतो तर त्याला माती लावली ना तर मग तो काळा होत नाही, जशाला तसाच राहतो. म्हणून ही माती लावली जाते. तिचे हात खराब आहेत म्हणून मी नाही लावत, ती लावते. आता हा ठेवणार आपण चुलीवर. आपलंच आहे ते. मग आपण लोकांच्या वावरात थोडी आहे. तो आपण घरी आहे. मम्मी मी इथं फोनवर बोलले आता सोबत आणि म्हणते घरी फोन आहे. फ्रेश कांद्याची पात. काढून घेते, चव लागेल त्याची. तेल. नशीब डेड. वो टमाटर लेके आओ ना जाके. मोनी झाला का मसाला? झोपली का? झोपली. उसको बोले टमाटो. बघा मच्छीची भाजी चुलीवरची, इकडे फ्राय, इकडे मच्छीचा रस्सा टेस्टिंग. सर्दी खोकला झटपट मोकला. पाय 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 सांभाळ. चला चला घ्या घ्या, भूक लागली तर घ्या जीव. ते थप्पड त्या साईडला घ्या. घ्या बस. नाही नाही फ्राय होस तर नाही मी देते. इकडे पहा चिकन. इकडे ना मागून ये ना असं. दादा भाजी जमली का? भाजी जमली. कशी आली भाजी? तोंडाने सांग. बाली झालं जेवण? जा जा घरी जा. मस्त आहे ना? ढेकळ्या खा बाली. सगळं तसंच नाही उचलू. इसको बोलते हाथ पर की भाकरी. मसाला भाकर. मसाला भाकर. मच्छी भाकर. आई आई. जरा पीठ नाही लावलं काकू, मी तर धपाधप पीठ लावते. हातावरच्या भाकरी करतो. कापूस नेछाच्या कधी सावरे पडशील. 12 जानेवारीला आपण इथं टाकू. आपलं चुकलं. तुम्ही टाकायचं असतं महिनाभर. मांड्याचं तुम्ही टाकायचं असतं ना भाकरीचं. वडापाव असं काय ते वांग्याचं भरीत आणि मांडे नाही जळगावला तसंच करते. वांग्याचं भरीत. मम्मा कोण घे मम्मा देते. मम्मी आमच्या सर्वांची जेवणं झाली होती आणि काकू उशिरा आल्या त्यामुळे त्या त्यांच्यासाठी भाकरी टाकत होत्या. कारण जेवणामध्ये फक्त भाजी होती पण भाकरी नव्हत्या. जेवण वगैरे आवरल्यानंतर बघा इकडे काय चालू आहे.
कर रे कोण जास्त उड्या मारते पाहू तीनच मारले पप्पानं तू एकटी राहिली का आम्ही मारते ना पान असं पकडायला नव्हतं कोण माझं या या. अरे बापरे आली आता मी मम्मी आता मला पाणी घेतलंय का हा. आता दीदीला ए मम्मी आलो घे. बस टाकली घ्या आता खेळ आली हे घे आता दीदी हा आता दीदी करू दे घे मग इथं खाली उतर ना बेबी करतो ना जा ना ते कर ना हा जा बेबी थांब चला आपण बाईकवर जाऊ सोड आतमध्ये सोड थांब बकेट भर बकेट खेच अरे खेच अरे मी खेचू थांब दीदी खेचते दीदी खेचते थांब हा. दीदी खेच तू अरे बापरे गाईस ही आमची विहीर आहे जाऊ आता या आमच्या विहिरीला पाणी बघा किती लागले आणि पाणी किती स्वच्छ आहे बघा हे बघा एकदम चकाचक पाणी मम्मी घ्यायला मामा टाक त्याच्यावर झाकायचंय तू भांडे घेऊन ये जा, भांडी घेऊन येते जा ठेव टाक. बाबा आले मारा याला मारा यानं टाकले यानं बकेट टाकले मारा याला असं का आले बाबा आपण दोघी काढू हं? माझ्याला जरा वेळ लागेल डॅडू मला पण घ्या मस्त झालं एकदम बस घ्या आली मामी बाजूला पहिले तू काढून घे हा. अरे याला नळ आहे घे बकेट आता घे घे दे आता तिला बघते हे हँडल पकड आणि खाली दोरीवर लक्ष ठेव नाही तर तिच्या पाय अडते तुझं सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय